नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन आणि आज आपण बोलणार आहोत सपोर्ट आणि रेझिस्टन्स बद्दल. टेक्निकल अनालिसिस करताना बरेच लोक काय करतात की इंडिकेटरचा वापर करतात. भरपूर सारे इंडिकेटर चार्टवर लावतात. पण जी बेसिक गोष्ट आहे, चार्ट अनालिसिस करताना जी बेसिक गोष्ट बघायची असती ती काही लोक बघायची विसरून जातात. ती आहे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. एखादा पर्टिक्युलर स्टॉक कुठल्या प्राइस एरियामध्ये सपोर्ट घेतोय आणि कुठल्या प्राइस एरियामध्ये रेझिस्टन्स घेतोय हे जर आपल्याला चार्टवर कळालं तर आपल्याला ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं होऊन जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कसा सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ करायचा असतो, ऍक्च्युअलमध्ये सपोर्ट एरिया आणि रेझिस्टन्स एरिया काय असतो आणि कशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर तो सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ करून त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तर डायरेक्ट जाऊया चार्टवर आणि चार्टवर बघूया कशा पद्धतीने आपल्याला हा सपोर्ट अँड रेझिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. तर कोटक महिंद्राचा आपण इथे चार्ट ओपन केलेला आहे. त्याच्या अगोदर थोडंसं माहिती करून घेऊया की सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय असतो ते. सपोर्ट म्हणजे काय की समजा ही प्राइस आहे आणि स्टॉक काय येतोय प्रत्येक वेळेला या प्राइस जवळ येतोय आणि इथून रिव्हर्स करतोय, परत या प्राइस जवळ येतोय, इथून रिव्हर्स करतोय, परत या प्राइस जवळ येतोय आणि इथून रिव्हर्स करतोय. मग हा जो झोन तयार झालाय किंवा हा जो एरिया तयार झालाय हा काय आहे की त्या प्राइससाठी किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी सपोर्टचा एरिया तयार झालाय. समजा ही प्राइस 300 रुपयाची आहे, 300 ते 320 ची एक रेंज आपण पकडूया इथे. तर 300 त्या 320च्या रेंजमध्ये स्टॉक काय करतोय प्रत्येक वेळी येऊन इथे टच करतोय आणि इथून परत एक रिव्हर्सल मारतोय. याचाच अर्थ इथे काय डिमांड जनरेट झाली आहे. सपोर्ट घेणं म्हणजे काय की त्या एरियामध्ये डिमांड जनरेट होणं. सेलर काय करतायत इथून सेलिंग करायला चालू करतायत पण इथेपर्यंत आल्यानंतर ते एक्झॉस्ट होत आहेत. ज्या एरियामध्ये, ज्या सपोर्ट एरियामध्ये, ज्या प्राइस एरियामध्ये सेलर एक्झॉस्ट होतात आणि आपलं सेलिंग थांबवतात आणि तिथून बायर्स टेक कंट्रोल करतात आणि तिथून प्राइस वरती घेऊन जातात, तो जो एरिया असतो त्याला आपण सपोर्ट एरिया म्हणतो किंवा त्यालाच आपण डिमांड झोन पण म्हणतो. आता सपोर्ट एरिया म्हणजेच डिमांड झोन असतो. त्यामुळे जर समजा असा कुठला तुम्हाला स्टॉक भेटला ज्याच्या एका पर्टिक्युलर झोन मध्ये आल्यानंतर, प्राइस झोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी तिथे रिव्हर्सल आलेला दिसत असेल ना, तर तो त्या स्टॉकचा सपोर्ट एरिया तयार झाला किंवा डिमांड एरिया तयार झाला असं आपण म्हणू शकतो. तर हा सपोर्ट एरिया झाला. त्याच्या उलट काय आहे रेझिस्टन्स एरिया. रेझिस्टन्स म्हणजे काय की एखादी प्राइस जर, हे थोडंसं डिलीट करूया, समजा इथे 500 ते इथे 500 रुपयापासून ते 520 पर्यंतची एक रेंज पकडू आपण. 500 ते 520 पर्यंतची रेंज आहे. प्रत्येक वेळेला स्टॉक काय करतोय इथून मुवमेंट दाखवतोय, इथे येतोय, इथे आल्यानंतर परत खाली जातोय, परत दुसऱ्या वेळेला इथे येतोय, इथून खाली जातोय, परत येतोय, तिसऱ्या वेळेला पण इथून खाली जातोय. म्हणजे ही जी 520 ते 500ची जी रेंज आहे त्या रेंज मध्ये आल्यानंतर स्टॉक काय होतोय की तिथून रिजेक्शन फेस करतोय आणि रिजेक्शन फेस करून स्टॉक खालच्या साईडला मुवमेंट दाखवतोय. म्हणजेच काय आहे की बायर्स जे इथे कंट्रोलमध्ये होते या एरियामध्ये आल्यावर काय आहे की सेलर्स आपला कंट्रोल घेत आहेत आणि बायर्स एक्झॉस्ट होत आहेत. एक्झॉस्ट होत आहेत म्हणजे काय की इथं आल्यानंतर ते बाईंग करत नाहीयेत आणि सेलर काय करतायत ऍक्टिव्हेट होत आहेत आणि प्राइस खाली घेऊन जात आहेत. म्हणजे काय करतायत की तिथे प्रॉफिट बुक करत असतील किंवा तिथे सप्लाय येतोय. मग सपोर्टला जसा डिमांड झोन तयार होतो, प्रत्येक वेळेला प्राइस तिथे आल्यानंतर रिव्हर्स होते, सेम रेझिस्टन्सला काय होतं की प्राइस त्या एरियामध्ये आल्यानंतर रेझिस्ट होते, वरती तिथून जात नाही आणि तिथे काय होतं की सप्लाय एरिया तयार होतो. जिथे सप्लाय येतो तिथून प्राइस कमी व्हायला चालू होते. म्हणून सपोर्ट आणि रेझिस्टन्सला डिमांड झोन आणि सप्लाय झोन या दोन गोष्टी पण म्हणल्या जातात. त्यामुळे आपल्याला फक्त स्टॉकवर कुठल्याही टाइम फ्रेमवर हा डिमांड झोन कुठं तयार झालाय, हा सप्लाय झोन कुठं तयार झालाय हे मार्क केलं तर आपलं जे ट्रेडिंग असतं ते खूप इझी होऊन जातं. मग तुम्हाला कुठल्याही जास्त इंडिकेटरची पण गरज पडणार नाही आणि वाट बघत बसायला लागणार नाही की हा इंडिकेटर मला सिग्नल दिल्यानंतरच मी ट्रेड घेणार आहे. तुम्हाला एकदा कळालं की तो डिमांड झोन जो आहे तो ब्रेक करून स्टॉक खाली पडायला लागलाय, तेव्हा तुम्ही तिथे शॉर्ट पोझिशन बनवू शकता. किंवा रेझिस्टन्स झोन, सप्लाय झोन क्रॉस करून जर स्टॉक वरती चाललाय असं जर कळालं तर तुम्ही तिथे काय करू शकता की बायची पोझिशन घेऊ शकता. अशा वेळी तुमचा जो स्टॉप लॉस असतो, जो डिमांड झोन किंवा सप्लाय झोन आहे त्याच्या थोडासा खाली आपण जर स्टॉप लॉस लावला तर आपला तिथे ट्रेड चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि रिस्क रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे मिळू शकतो. एक्झाम्पल आपण कोटक महिंद्राचं बघत होतो, तर तुम्ही इथे बघू शकता की जे बॉक्सेस आहेत मी इथे ड्रॉ केलेले आहेत.
तर कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करतात याच्याबद्दल बोलूया. तुम्ही इथे बघू शकता की स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे आणि इथे पहिल्यांदा रेजिस्टन्स घेतलाय. आर म्हणजे रेजिस्टन्स आपण इथे म्हणू. त्याच्यानंतर स्टॉक इथून खाली आला आणि इथे सपोर्ट घेतला. आता हा सपोर्ट का घेतला याच्यासाठी थोडंसं चार्टमध्ये आपल्याला मागे जायला लागणार आहे. थोडंसं आपण मागे जर गेलो तर आपल्याला इथे दिसेल की या एरियामध्ये किंवा या प्राइस जेव्हा तिथे सपोर्ट घेतल्या गेल्या त्याच एरियामध्ये परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे. म्हणून इथे एक आपण बॉक्स काढून घेऊया म्हणजे आपल्याला थोडंसं इझी जाईल. तर अशा पद्धतीने हा बॉक्स पुढेपर्यंत घेऊन जाऊ आपण. तर तुम्ही इथे बघू शकता की सपोर्ट कशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर स्टॉक पुढे पुढे सरकत गेल्यानंतर पण वर्कआउट होतो. इथे अप ट्रेंड मध्ये होता स्टॉक. इथे काय झाला डिमांड जनरेट झाली. प्रत्येक वेळेला त्या एरियामध्ये येऊन स्टॉक काय झाला वरती जायला लागला. इथून ब्रेकआउट आला, इथे रेजिस्टन्स आला. तर हा रेजिस्टन्स आला आणि हा सपोर्टचं काम करायला लागला. पहिला रेजिस्टन्स घेतल्यानंतर स्टॉक काय आला खाली आला. खाली आल्यानंतर सपोर्ट त्यानं कुठे घेतला प्रिव्हियस ज्या एरियामध्ये सपोर्ट घेतला होता त्याच एरियामध्ये परत एकदा सपोर्ट घेतला. म्हणजे आपल्याला इथे काय बघायचंय मल्टी टाइम फ्रेम थोडंसं लावायचंय. पहिल्यांदा काय करायचं की डेली चार्ट आपण इथे बघायचा. इथे आपण डेली चार्ट लावलाय. डेली चार्ट बघायचा. डेली चार्टवर तुम्हाला मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. हे आपण डेली चार्टवर मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केले. म्हणजे मेजर लेवल तुम्हाला कुठली मिळाली. हा बॉक्सची लेवल काय आहे साधारण जर आपण इथे बघितली तर 1000 ते 1047 जी आहे ती मेजर सपोर्टची लेवल आहे. म्हणजे स्टॉक इथे आल्यानंतर मेजर सपोर्ट घेणार आणि तिथून वरती जाणार. रेजिस्टन्सची लेवल जर बघितली तर आपल्याला इथे काय दिसून येते साधारण 1423 ते 1389 हा रेजिस्टन्सचा झोन होता. मग इथे काय झालं की या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला आणि या एरियामध्ये सपोर्ट घेतला. परत स्टॉक वरती गेला आणि हा रेजिस्टन्स जो होता तो इथे ब्रेक केला. जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होतो तेव्हा तो रेजिस्टन्स पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो. ते कशा पद्धतीनं हा रेजिस्टन्स होता इथे ब्रेकआउट आला. तर बी म्हणजे ब्रेकआउट समजून घ्या. ब्रेकआउट आला. ब्रेकआउट आल्यानंतर परत स्टॉक खाली आला. खाली आल्यानंतर काय झालं हा रेजिस्टन्स जो झोन होता तो आता सपोर्टचं काम करायला लागला. म्हणून इथे स्टॉकनं सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर परत वरती गेला आणि इथे रेजिस्टन्स क्रिएट केला. इथे परत रेजिस्टन्स आला. खाली आल्यानंतर काय झालं की हा जो सपोर्टचं काम करत होता तो ब्रेक केला आणि हा सपोर्ट आता व्यवस्थित काम करायला लागला. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होतात तेव्हा रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तो पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो आणि सपोर्ट जर ब्रेक झाला तो पुढे जाऊन रेजिस्टन्सचं काम करतो. तो कशा पद्धतीने इथे सपोर्ट ब्रेक झाला, स्टॉक खाली आला, इथून परत वरती आला, इथे तो रेजिस्टन्सचं काम करायला लागला. परत इथे काय झाला रेजिस्टन्सचं काम करायला लागला आणि इथे रेजिस्टन्स ब्रेकआउट आला आणि हा पण इथे डायरेक्टली ब्रेकआउट आला. म्हणजे हा सपोर्ट हा जो रेजिस्टन्स होता हा स्ट्रॉंग नव्हता कारण इथून काय झालं ब्रेकआउट लवकर आला. ब्रेकआउट आल्यानंतर थोडंसं या साईडला सरकतो आणि मोठं करतो. हा रेजिस्टन्स ब्रेक झाला इथे बी लिहितो आणि वरती गेल्यानंतर परत इथे रेजिस्टन्स घेतला. रेजिस्टन्स आणि सपोर्ट तयार होत असतात मार्केटमध्ये फक्त आपल्याला ओळखायचे असतात. पहिला रेजिस्टन्स घेतल्यानंतर स्टॉक पडायला चालू झाली आणि परत त्यानं काय केला हा जो रेजिस्टन्स होता तो आता इथे सपोर्टचं काम करू लागला. इथे सपोर्टचं काम करू लागला. इथे सपोर्टचं काम केलं. इथे सपोर्टचं काम केलं. त्यानंतर इथे पण सपोर्टचं काम केलं. म्हणजे जो रेजिस्टन्स प्रिव्हियस होता तो पुढे जाऊन काय सपोर्टचं काम करायला लागला आणि जो प्रिव्हियस सपोर्ट होता तो रेजिस्टन्सचं काम करू लागला. आता काय झालं इथे हा जो प्रिव्हियस सपोर्ट होता इथे सपोर्ट होता या एरियात सपोर्ट होता तो इथे रेजिस्टन्सचं काम करू लागला. म्हणजे हा सपोर्ट बिकम रेजिस्टन्स झाला आणि हा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झाला. प्रत्येक वेळी कुठल्याही टाइम फ्रेमवर जेव्हा तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतात तेव्हा ते अशाच पद्धतीने वर्कआउट होतात. तुम्ही 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा, 15 मिनिटाचा लावा, 1 तासाचा लावा किंवा 1 दिवसाचा टाइम फ्रेम लावा. एकदा तुम्ही तो झोन मार्क केला की तो तुम्हाला प्रत्येक वेळी सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करताना दिसेल. आता किती सपोर्ट आणि किती रेजिस्टन्स स्ट्रॉंग असतात हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. समजा जर एकच रेजिस्टन्स आहे जसं की इथे होता हा एकच रेजिस्टन्स आहे, दुसरा कुठलाही रेजिस्टन्स नाहीये, हा R1 म्हणून एक रेजिस्टन्स आहे. तो रेजिस्टन्स वीक काम करू शकतो. म्हणजे एकच रेजिस्टन्स आहे तो वीक काम करू शकतो. तो ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते. पण जेव्हा तुम्ही इथे बघता की 2-3 रेजिस्टन्स आहेत पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेव्हा तो ब्रेक करायला त्याला जास्त ताकद लागते. बायर्सला जास्त तिथे एफर्ट लावायला लागतात. त्यामुळं 3-4 वेळा ज्या वेळेला कुठला स्टॉक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला असतो आणि त्यानंतर जेव्हा तो ब्रेकआउट देतो तो ब्रेकआउट तुम्हाला अशा पद्धतीने
एकदम सरळ रेषेत बघायला मिळतो, म्हणजे चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो. इथे तुम्ही बघताय की 3 वेळा स्टॉक रेजिस्ट झालाय, 4 वेळा स्टॉक रेजिस्ट झालाय, पण ज्या वेळेला ब्रेकआउट दिलाय त्यावेळेला इथे काय झालंय की चांगली मुवमेंट बघायला मिळाली आणि एकदम वरच्या साईडचा जो रेजिस्टन्स होता तो पण तिथे ब्रेक झालेला आहे. आता हा ब्रेकआउट ट्रेड करताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? खालच्या साईडला व्हॉल्यूम लावलेलं तुम्हाला दिसतंय, थोडस मोठं केल्यावर कळेल. इथे हे व्हॉल्यूम आपण इथे लावलेलं आहे. ब्रेकआउट कॅन्डलला व्हॉल्यूम चांगलं पाहिजे. बस ब्रेकआउट ट्रेड करायसाठी एकच कंडिशन आहे, जर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करताय आणि तुम्हाला ब्रेकआउट प्ले करायचंय तर व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे. व्हॉल्यूम जर जास्त असेल तर तो ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतो, जसा की हा वर्कआउट झालाय. तर ह्या कॅन्डलला पण वरती ब्रेकआउट नाहीये, पण तरी पण व्हॉल्यूम जास्त आहे. पण मेन आपल्याला काय आहे, इथे व्हॉल्यूम पूर्ण नाहीये. ज्या वेळेला हे रेजिस्टन्स घेत होते त्यावेळेला काय आहे की व्हॉल्यूम कमी होतं, पण ज्या वेळेला ब्रेकआउट आला त्यावेळेला इथे व्हॉल्यूम वाढलं. त्यामुळे इथे कायम लक्षात ठेवायचं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा आपण ड्रॉ करतो आणि आपल्याला तिथे ब्रेकआउट शोधायचा आहे, भले तो सपोर्ट ब्रेक करताना असू दे किंवा रेजिस्टन्स ब्रेक करताना असू दे, आपल्याला व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही तिथे ट्रेड घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्हाला तिथे प्रॉफिट होऊ शकतं. थोडंसं पुढे जाऊन बघूया कशा पद्धतीने परत सपोर्ट तो वर्कआउट झालाय. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स घेऊन स्टॉक खाली आला, इथे सपोर्ट घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, या एरियात परत सपोर्ट घेतला. हा पूर्ण एरिया जो आहे तो सपोर्टचा एरिया बनला. भरपूर वेळा इथे सपोर्ट घेतला गेलेला आहे आणि पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर अजून तोच सपोर्ट इथे वर्कआउट होतोय. हा जो एरिया आहे सपोर्टचा, हाच सपोर्टचा एरिया आता पण या स्टॉकमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करतोय, कारण भरपूर वेळा स्टॉक इथे येऊन वरती गेलेला आहे. त्यामुळे आता जर कोटक महिंद्रा बँकमध्ये हा सपोर्ट जर ब्रेक झाला, हा सपोर्ट जर एक्झॅक्टली बघितला आपण, तो कुठल्या एरियात आहे, साधारण 1726 ते 1684, म्हणजे 1684च्या खाली जर स्टॉक ट्रेड करायला लागला तर स्टॉकमध्ये चांगली इथे तुम्हाला बेरिश मुवमेंट बघायला मिळेल. आणि जो नेक्स्ट सपोर्ट जर बघायला गेला तर साधारण या एरियामध्ये बघायला मिळेल, तो आहे 1389 ते 1425, जो प्रिव्हियस आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक करून स्टॉक जिथून वर आलेला तिथपर्यंत परत एक स्ट्रॉंग सपोर्ट स्टॉक घेऊ शकतो. पण कंडिशन काय आहे, हा सपोर्ट ब्रेक करायसाठी कंडिशन व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे. जर अशा पद्धतीचं व्हॉल्यूम इथे भेटलं, आता इथे व्हॉल्यूम भेटून पण स्टॉक खाली आला नाही, कारण बायर्स चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होते आणि स्ट्रॉंग सपोर्ट होता, म्हणून व्हॉल्यूम जरी चांगलं होतं तरी इथे आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला नाही, कारण याच्या खाली स्टॉक ट्रेडच नाही झाला, त्याच्या आसपास येऊन परत रिव्हर्स झाला. पण जर इथे ब्रेकडाऊन आला तर आपल्याला इथे व्हॉल्यूम अशा मोठ्या पद्धतीने दिसलं आणि जर स्टॉक 1684च्या खाली ट्रेड करायला लागला तर आपण म्हणू शकतो की इथे चांगला ब्रेकडाऊन आलेला आहे आणि इथे बेरिश मुवमेंट अजून जास्त दिवस स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण छोट्या टाइम फ्रेमवर, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक्झाम्पल बघूया, म्हणजे इंट्राडे मध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता ते पण बघूया. Naukri.com चा स्टॉक आपण बघू, तर इथे तुम्ही बघू शकता थोडस लोड होतंय. बघा इथे काय झालंय की हा स्टॉक पडला होता इथे, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला, परत वरती आला, इथे रेजिस्टन्स घेतला, इथून खाली आला, परत त्याच एरियात सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि इथे सपोर्ट ब्रेक. ब्रेक करताना व्हॉल्यूम जास्त होता, म्हणजे इंट्राडे मध्ये पण हा आपल्याला ट्रेड 15 मिनिटाच्या चार्टवर आपण बघितलेला आहे. जेव्हा तुम्हाला या पद्धतीने ट्रेड मिळतो तेव्हा याच्या खाली तुम्ही शॉर्ट पोझिशन बनवू शकता आणि इंट्राडे मध्ये पण तुम्हाला इथे प्रॉफिट मिळू शकतं. त्याच्यानंतर काय झालं, एक पुलबॅक आलाय पण या रेजिस्टन्स लेवलच्या वरती क्रॉस नाही झाला आणि ह्याच एरियामध्ये, आता हा एरिया थोडा कमी जास्त असू शकतो, एक्झॅक्ट तीच प्राइस पाहिजे, 500 रुपयाचा रेजिस्टन्स पाहिजे, 504 चालत नाही, 495 चालत नाही, असं नाही. तो पूर्ण झोन तयार करायला लागतो आणि त्या झोन मध्ये तुम्ही मार्किंग करायला लागतं आणि त्या झोन मध्ये क्रॉस झाल्यानंतर एंट्री करायची असते. आता हा जर विचार केला तर साधारण हा आपण एरिया पकडला, हा एरिया मोठा एवढा पकडला, एवढा मोठा एरिया, थोडासा आपण इथे हा पकडूया, हा एरिया जर पकडला तर त्याच एरियामध्ये त्या एरियाच्या जवळ येऊन रेजिस्टन्स घेतला आणि परत खालच्या साईडला ब्रेक झालाय.
म्हणजे हा जो सपोर्ट होता तो तर ब्रेक केला होता, पण हा जो मेन रेजिस्टन्स होता तो त्यानं ब्रेक केला नव्हता आणि त्याच्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेऊन परत स्टॉक खाली आला, कारण इथे रेजिस्टन्स त्यानं ऑलरेडी घेतला होता. प्रिव्हियस जर विचार केला याचा तर थोडंसं मागे गेलो तर आपण स्टॉकनं काय अपट्रेंड होता, इथे इथे ब्रेकआउट दिला, या एरियामध्ये सपोर्ट घेतला, या एरियामध्ये सपोर्ट घेतला आणि अपट्रेंड कंटिन्यू केला. पण ज्या वेळेला ब्रेक झाला तेव्हा याच एरियामध्ये स्टॉकनं काय केला की सपोर्ट घेतला आणि इथे तो सपोर्ट ब्रेक केला. व 15 मिनिटाच्या चार्टवर किंवा 5 मिनिटाच्या चार्टवर पण तुम्ही असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधू शकता आणि त्यानुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया, पुनावाला फिनकॉपचं एक्झाम्पल. डेली चार्टवर कशा पद्धतीने ब्रेकआउट येतो आणि 2-3 रेजिस्टन्स असल्यानंतर ब्रेक केल्यानंतर कशा पद्धतीने वर्कआउट होतं ते थोडंसं आपण इथे बघूया. स्टॉक चांगला इथे अपट्रेंडमध्ये आहे, पहिला रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर या एरियामध्ये सपोर्ट घेतला, हा सपोर्ट, हा परत रेजिस्टन्स आणि इथे रेजिस्टन्स ब्रेक झाला विथ हाय व्हॉल्यूम आणि स्टॉकमध्ये अपट्रेंड इथे बघायला मिळाला. आपल्याला याच गोष्टी चार्टवर शोधायच्या असतात आणि एवढं काय अवघड नाहीये. थोडंसं चार्टचा अनालिसिस केला तर हा तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता सपोर्ट आणि तुम्हाला इथे कळतं की स्टॉक जो आहे तो या एरियामध्ये मुवमेंट करतोय. या एरियामध्ये ज्या साईडला पण ब्रेकआउट येईल त्या साईडला आपण इथे मुवमेंट घेऊ शकतो किंवा त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. आता सीआरएम सिल्क हा कॅशचा स्टॉक आहे म्हणून इथे फक्त आपल्याला बाईंगच करता येईल, शॉर्ट पोझिशन इंट्राडे मध्ये बनवता येईल. लॉंग जर पोझिशन बनवायची असेल तर फ्युचर अँड ऑप्शन मध्ये आपल्याला बनवता येईल. जर हा सपोर्ट ब्रेक केला असता तर स्टॉक खालच्या साईडला आला असता, पण वरती ब्रेक केला म्हणून इथे चांगल्या प्रकारची अपमूव्ह आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर बेसिकली तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा 1 डेचा चार्ट घ्यायचा आहे. त्या 1 डेच्या चार्टवर मेजर सपोर्ट तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. ड्रॉ करायसाठी तुम्ही याचा वापर करू शकता, बॉक्सचा वापर करू शकता, झोन तयार करायचा. जेवढे जास्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधू शकाल तेवढे जास्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधायचे आहेत. जसं की इथे पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. 2 पेक्षा जास्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधायचे, त्याच्यात एक बॉक्स तयार करायचा. सेम रेजिस्टन्स शोधायचे 2 पेक्षा जास्त किंवा 3-4, त्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ट्रेडिंग करताना पेशंटली वाट बघायची आणि त्याच्यानंतर ट्रेड करायचा. आता या बॉक्समध्ये तुम्ही 2 प्रकारे ट्रेड करू शकता. एक तर ब्रेकआउट ट्रेड तुम्हाला मिळणार इथे, व्हॉल्यूम विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट आल्यानंतर तो ट्रेड तुम्ही कंटिन्यू करायचा आणि तिथे बाईंग पोझिशन बनवायची. किंवा बॉक्स काढून घेतलं तुम्ही, सिम्पली रेजिस्टन्स आणि सपोर्टचा बॉक्स काढून घेतला, सप्लाय आणि डिमांड झोनचा बॉक्स काढून घेतला. तुम्हाला माहिती आहे या एरियामध्ये सप्लाय आहे आणि या एरियामध्ये डिमांड आहे. मग आपण काय करायचं, ज्या वेळेला स्टॉक या डिमांड एरियामध्ये येतो त्यावेळेला बाय ऑर्डर प्लेस करायची. म्हणजे समजा या एरियामध्ये आला की इथे तुम्हाला माहिती आहे या एरियात डिमांड जनरेट झाली आहे, सपोर्ट आहे, इथे तुम्ही बाय ऑर्डर प्लेस करायची. कुठलीही ग्रीन कलरच्या कॅन्डल तयार झाल्यानंतर त्याच्यावरती रेड कलरची कॅन्डल झाली आणि बाय ऑर्डर प्लेस केली असं नाही करायचं. ग्रीन कलर कॅन्डलची वाट बघायची, ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या वरती बाय ऑर्डर प्लेस करायची. स्टॉप लॉस जर लावायचा झाला तर स्ट्रॅटेजी पण सांगून देतो म्हणजे तुम्हाला इझी जाईल. आता जर तुम्ही या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस लावला, एंट्री केली इथे, तर स्टॉप लॉस या सपोर्ट लेवलच्या थोडासा खाली स्टॉप लॉस तुम्हाला प्लेस करायचा आहे. हा तुमचा स्टॉप लॉस असेल, ही तुमची एंट्री असेल आणि इथून तुम्हाला टार्गेट कुठपर्यंतचं प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन जो आहे, जो सप्लाय झोन प्रिव्हियस आहे तिथेपर्यंतचं टार्गेट घेऊ शकता. हे तुमचं टार्गेट, हा तुमचा स्टॉप लॉस, ही तुमची एंट्री. बॉक्स ट्रेडिंग एवढ्या सिंपल पद्धतीने करता येतं. कुठल्याही टाइम फ्रेमवर करा, पण डिसिप्लिन फॉलो करून करा. स्टॉप लॉस हा लागलाच पाहिजे. किती स्टॉप लॉस आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, कुठली एंट्री आहे हे माहिती पाहिजे. ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या हायच्या वरतीच एंट्री करायचे. आणि जे शॉर्ट पोझिशन बनवणार आहेत, जे माझे मित्र किंवा जे व्ह्युअर्स आहेत आपले, जे शॉर्ट पोझिशन बनवणार आहेत, त्यांनी काय करायचं, सप्लाय झोन मध्ये स्टॉक आलाय, रेजिस्टन्सच्या लेवलला स्टॉक आहे, त्यांनी काय करायचं, रेड कलरची कॅन्डल बघायची. आता इथे ही पहिलीच रेड कलरची कॅन्डल झाली आहे, रेड कलरच्या कॅन्डलच्या खाली शॉर्टची पोझिशन एंटर करायची. इंट्राडे असू दे किंवा एफएनओचा स्टॉक. आता हा एफएनओचा स्टॉक नाहीये, पण कुठल्याही स्टॉकवर बॉक्स ट्रेडिंग करायची पद्धत तुम्हाला सांगतोय. इथे तुम्हाला शॉर्टची पोझिशन घ्यायची, ही तुमची शॉर्टची एंट्री एससी लिहूया. पण जो सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स झोन आहे त्याच्यावरती जो हाय मारलाय, थोडासा त्याच्यावरती काय आपला स्टॉप लॉस प्लेस झाला पाहिजे. थोडासा लांब असेल पण तो प्रॉपर तरीकेचा स्टॉप लॉस आहे. कारण ज्या वेळेला इथे लोकांनी शॉर्ट पोझिशन घेतली आहे किंवा इथे प्रॉफिट बुक केलंय, त्यांनी पण स्टॉप लॉस इथेच वरती लावला असणार आहे. त्यामुळे सेकंड टाइम पण ज्या वेळेला तिथे रेजिस्टन्स येणार आहे किंवा त्या सप्लाय झोन मध्ये स्टॉक येणार आहे, त्यावेळी पण त्यांचा स्टॉप लॉस त्याच एरियामध्ये असणार आहे.
समजा 400ला रेजिस्टन्स आलाय तर त्यांचा 425ला स्टॉप लॉस असणार आहे. तुम्ही पण त्याच एरियात जर स्टॉप लॉस लावाल तर तुम्हाला स्टॉप लॉस असं वाईट वाटणार नाही की फक्त माझा स्टॉप लॉस हिट होतोय का. त्यामुळे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केल्यानंतर अशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं. शॉर्टची एंट्री झाली, शॉर्टची एंट्री झाल्यानंतर स्टॉप लॉस लागला, स्टॉप लॉस लागल्यानंतर टार्गेट काय, कुठे डिमांड झोन तयार झालाय, कुठे सप्लाय आहे, कुठे सपोर्ट आहे, तिथेपर्यंत आपण टार्गेट करू शकतो आणि तिथे आपलं प्रॉफिट बुक करू शकतो. तर अशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण तुम्ही करू शकता. आता मी हे 1 दिवसाच्या चार्टवर सांगितलं. जर तुम्ही हे 5 मिनिटाच्या चार्टवर किंवा 15 मिनिटाच्या चार्टवर फॉलो केलं तर इंट्राडे मध्ये पण तुम्ही अशा पद्धतीचे ट्रेड करू शकता आणि जे काय आहे ते प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. पण फक्त स्टॉप लॉसचं डिसिप्लिन पाळायला पाहिजे, पेशन्सली वेट करायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतरच जो आपला ट्रेड आहे तो एक्झिक्यूट केला पाहिजे. थोडंसं मागे जाऊन अजून कुठलं एक्झाम्पल मिळते का बघूया. निफ्टीवर एक एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय असतो निफ्टी. निफ्टीमध्ये आपण 5 मिनिटाच्या चार्टवर थोडंसं सप्लाय आणि रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन कशा पद्धतीने वर्कआउट होतं हे बघूया. आता हा एरिया जर बघितला आपण, सिंपल 5 मिनिटाचा चार्ट आपण इथे लावलेला आहे. इथून हा आपला 5 मिनिटाचा काय झालाय की सपोर्ट तयार झालाय. इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला. रेजिस्टन्स झोन जर काढायचा झाला तर साधारण इथून आपण काढू शकतो. हा रेजिस्टन्स झोन आहे. वरती जो फेक ब्रेकआउट आलाय तो थोडासा इग्नोर करा. हा जो फेक ब्रेकआउट आलाय तो थोडासा इग्नोर करा. इथे एक मिनिट, इथे काय झालंय, रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स इथे ब्रेक झालाय. जर निफ्टी ऑप्शन किंवा निफ्टी फ्युचर करत असाल तर 5 मिनिटाच्या चार्टवर जर हा ब्रेकआउट तुम्ही पकडला तर याच्या हायच्या वरती जरी एंट्री पकडली तरी एंट्री कितीला होते, साधारण 17,150 ची एंट्री जरी पकडली तरी टार्गेट त्या दिवशी किती गेलंय, 17,190 पर्यंत. 40 पॉईंट फ्युचरमध्ये मिळालेत. 40 पॉईंट निफ्टीच्या फ्युचरमध्ये म्हणजे एक लॉटला 2,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. 5 मिनिटाच्या चार्टवर असा ब्रेकआउट पकडल्यानंतर पण तुम्हाला इथे प्रॉफिट मिळू शकतं, पण तुम्हाला एंट्री ही लगेच करायला लागेल आणि टार्गेट थोडंसं लक्षात ठेवून. आता हे टार्गेट मी 190चं का पकडलं, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जायला लागेल आणि इथून या एरियामध्ये आपल्याला बॉक्स तयार करायला लागेल. तर हा एरिया जर तुम्ही बघितला तर इथे रेजिस्टन्स होता, या एरियामध्ये कन्सॉलिडेशन झालं सपोर्टचं, इथे सपोर्ट घेतला, हा सपोर्ट ब्रेक झाला, परत इथे आल्यानंतर रेजिस्टन्स घेतला गेला. म्हणून प्रिव्हियस सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने इथे तुम्हाला चार्टवर पुढे ट्रेड करायसाठी वापर करता येतो त्याचा. इथे ब्रेकआउट आला, ब्रेकआउट आल्यानंतर तुम्हाला छोटासा ट्रेड मिळणार होता कारण तुम्हाला माहिती आहे या एरियामध्ये रेजिस्टन्स आहे, म्हणून तुम्ही इथे प्रॉफिट बुक करू शकता. परत इथून खाली आल्यानंतर काय झालं, इथे तुम्हाला माहिती आहे सपोर्ट घेतलेला आहे प्रिव्हियसली, हा डिमांड झोन आहे. इथे तुम्ही बाय केलं, बाय केल्यानंतर परत तुमचा स्टॉक वरती गेला आणि इथेपर्यंत तुम्ही प्रॉफिट कमवलं. इथे तर गॅप अप ओपन झाले, त्यानंतर स्टॉकच वरती ओपन झालाय कारण हा पण सपोर्ट, हा पण रेजिस्टन्स इथे क्रॉस करून स्टॉक वरती गेलेला आहे. तशा पद्धतीने तुम्हाला जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता आले प्रॉपर तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे ट्रेड करू शकता. आजचं जर एक्झाम्पल घ्यायला गेलं, आज तारीख आहे 22 तारखेचं जर एक्झाम्पल बघितलं, लेटेस्ट एक्झाम्पल, तर हा रेजिस्टन्स झोन होता पहिल्यांदा, हा 21 तारखेचा रेजिस्टन्स झोन होता आणि तो इथे ब्रेकआउट आला 21 तारखेलाच इथे ब्रेकआउट आलेला. सॉरी 22 तारखेचाच आहे. एक मिनिट, 22 आहे का 21 आहे, थोडंसं एक्झॅक्टली बघूया आपण. 22 तारखेचाच आहे. आजच्या सकाळचा हा हाय होता, हा रेजिस्टन्स झोन बनला होता, हा रेजिस्टन्स इथे ब्रेक झाला, वरती आला स्टॉक आणि हा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झाला. इथे पहिला हा रेजिस्टन्स होता पण इथे काय झाला, सपोर्ट तयार झाला आणि हा सपोर्ट इथे ब्रेक झाल्यानंतर स्टॉक खालच्या साईडला आला आणि एक चांगला ट्रेड निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. इथून खाली आला, परत इथे खाली आला स्टॉक. अशा पद्धतीने जर तुम्ही फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायला शिकला तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे ट्रेड अशा पद्धतीने इथे मिळवू शकता. इंट्राडे मध्ये पण इथे पण छोटासा सपोर्ट तयार झालेला होता आणि तो जेव्हा ब्रेक झाला तेव्हा तोच परत वरती रेजिस्टन्सचं काम केला. प्रत्येक वेळी जेव्हा अशी मोठी कॅन्डल तयार होते तेव्हा आपल्याला एंट्री भेटत नाही, त्यावेळी आपल्याला वेट करायची असते. आणि काय करायचं, त्यावेळी मोठी कॅन्डल तयार झाली की
पूर्ण होऊ द्यायची कॅन्डल. एक पुलबॅक येतो आणि त्या पुलबॅकला आपण एंट्री करू शकतो. आता इथे काय झालं, मोठी कॅन्डल तयार झाली, पुलबॅक आला आणि तिथून खाली परत स्टॉक खाली आला आणि हा जो सपोर्ट होता तो इथे ब्रेक झाला आणि परत तोच सपोर्ट होता तो इथे रेजिस्टन्स काम करू लागला. त्यामुळे रेजिस्टन्स बिकम सपोर्ट आणि सपोर्ट बिकम रेजिस्टन्स हे प्रत्येक वेळी मार्केटमध्ये प्रूव्ह होतं. त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर पद्धतीनेच ड्रॉ करायचे. 2 किंवा 3 पेक्षा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचे, एक झोन मार्क करायचा आहे आणि त्या झोन मधनं ब्रेकआउट आल्यानंतर वर्कआउट करायचं आणि ट्रेड करायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर चांगलं एक ट्रेड तुम्हाला तिथे मिळू शकतो आणि तुम्ही एक चांगले सक्सेसफुल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर त्या पद्धतीने जर टेक्निकल अनालिसिसचा विचार केला तर अशा पद्धतीने तुम्ही एक चांगल्या ठिकाणी बाईंग आणि चांगल्या ठिकाणी सेलिंग तुम्ही मार्केटमध्ये करू शकता. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.